मित्रांनो, बाप हा आपल्यावरील बिकट प्रसंग सोडून आपल्या मुलांना आधार देतो. बाप हा कुटुंबातील कोणत्याही समस्या संयमाने सोडवतो. आपल्या खाण्यापिण्यासाठी, आपल्या शैक्षणिक गरजा असो, कपडे लत्ते असो, याची सोय बापच करत असतो. स्वतःला कधी नवीन कपडे नाही, फाटलेलेच कपडे वापरतो. फाटलेली जुनी चप्पल वापरतो. जुनी झालेली चप्पल बूट वापरून बाप समाजात वावरत असतो. मात्र मुलांसाठी नवीन कपडे, नवीन बूट, नवीन चप्पल घेऊन देतो. त्याचेच नाव बाप आहे. कधी आंघोळीला साबण नसला तरी चालेल, तो बाप काहीच म्हणत नाही. दिवसभर आपल्या परिवाराच्या सुखासाठी तो बाप कष्ट करत असतो. त्यालाच बाप म्हणतात. माझी लेकरं सुखात राहावी हीच अपेक्षा मनात ठेवून आयुष्याचा एक एक दिवस घालवत असतो. त्यालाच बाप म्हणतात. स्वतः मात्र दुःखात राहून लेकरांना सुखी कसं ठेवायचं हाच विचार त्याच्या मनात रात्रंदिवस असतो. त्यामुळे लेकरांनो, त्यालाच बापाची माया म्हणतात. मुलीच्या लग्नानंतर स्थळांसाठी लोकांचे उंबरठे झिजवतो की माझी मुलगी कोणत्या घरी सुखी राहील, ही चिंता त्याला नेहमी असते. त्यालाच बाप म्हणतात. लेकीच्या लग्नानंतर लेक सासरी जाताना एका कोपऱ्यात रुमालात तोंड घालून ढसाढसा रडतो व आपल्या लेकीच्या सुखासाठी देवाकडे प्रार्थना करतो. त्यालाच बाप म्हणतात. बापाला कधी पाहिलंत का? त्याला रडू आवरत नाही, पण तो मनातल्या मनात हुंदका देऊन रडत असतो. तोच बाप असतो. सदैव आपल्या परिवाराच्या सुखासाठी झटणाऱ्या बापाला सलाम.